मी विनायक चौगले सर्वप्रथम माझ्या मैत्री गणिताशी या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो। स्पर्धा परीक्षा देत असताना गणित या विषयाला खूप महत्त्व आहे। आपण या चॅनलद्वारे गणिताशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही सर्वांनी नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा। आज झालेला सातारा जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा पेपर जो आहे तो त्यामधील गणित व बुद्धिमत्ता हा विषय आपण आज इथे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। माझ्याकडे जो सेट आहे तो सेट डी आहे, त्याप्रमाणे आपण सोडवायचा आहे। सेट डी मधील 2 नंबरचं गणित आहे 8 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती। तर आयताची परिमिती काढण्यासाठी आयताची परिमितीचं सूत्र लिहू आपण। आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर। तर इथं काय आहे 2 आहे आणि कंसामध्ये लांबी किती आहे 8 सेमी अधिक रुंदी 3 सेमी। 2 कंसात 8 अधिक 3 11 बरोबर 11 दुनी 22 सेमी। म्हणजे या आयताची परिमिती 22 सेमी असेल, म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे तो बरोबर आहे। यानंतर पुढील गणित आहे 5 नंबरचं गणित। तर हे गणित आहे 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर पाऊण तासात किती रुमाल शिवून होतात। तर पाहूया बघा, पाऊण तास म्हणजेच आपल्याला माहिती आहे पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे। आता सुरुवातीला इथं 15 सेकंदात 2 रुमाल म्हणजे सेकंदात दिलेले आहे, म्हणून आपल्याला याचं काय करावं लागतील सेकंद करावं लागतील। तर काय करायचं 45 गुणिले 7, कारण 1 मिनिट बरोबर 7 सेकंद, म्हणून करायचं त्यांचा गुणाकार करायचा। 6 पंचे 30 0 हाताळले 3 6 24 आणि 3 27 आणि हा एक 0, म्हणजे उत्तर येईल 2700 सेकंद। मग आपण गणित मांडणी करूया की 15 सेकंदामध्ये 2 रुमाल, तर 2700 मध्ये x रुमाल, त्यांचा आपण जर तिरकस गुणाकार केला तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल। बघा म्हणजे 15 गुणिले x बरोबर 2 गुणिले 2700। पुढे करता येईल x आपल्याला इथंच ठेवायचं आहे। हे 2 गुणिले 27 दुनी 54 म्हणजे 5400, आणि हे जे 15 गुणिले होते ते आपल्याला तिकडे गेल्यावर काय होईल भागिले होईल। बघा 15 एके 15 15 त्रिक 45, बाकी राहिले 9 9 वर 0 गेल्यावर 90 होतात। 15 सक 90 बाकी 0 आणि 15 0 0, म्हणजे आपलं उत्तर येईल 307। x बरोबर 307, x म्हणजे आपण जे रुमाल मांडले ते, म्हणजे याचं उत्तर येईल ए 360 रुमाल। त्यानंतर पुढचं गणित आहे 13 नंबरचं गणित। 13 नंबरचं गणित आहे ती पदावली आहे। पदावली काय दिली आहे तर 10 भागिले 5 गुणिले 4 वजा 10 अधिक 15। पदावलीचे नियम काय आहेत तर पदावलीमध्ये सर्वप्रथम आपल्याला भागाकार किंवा गुणाकार जे काही सुरुवातीला येईल ती आधी करावं लागतं। संपूर्ण पदावलीमधून जेव्हा भागाकार आणि गुणाकार संपतो त्याच्यानंतर आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायची असते। मग इथं काय आलंय तर सुरुवातीला इथं 10 भागिले 5 हे सुरुवातीला आपण करूया, कारण भागाकार सुरुवातीला आहे। मग 10 भागिले 5 किती येणार 2। पुढील जे पदावली आहे ते आहे तशी घ्यायची, गुणिले 4 वजा 10 अधिक 15। त्याच्यानंतर पुढची पायरी काय तर गुणाकार करायचा आहे आपल्याला। 4 दुनी 8 वजा 10 अधिक 15। त्याच्यानंतर आपल्याला ही वजाबाकी करायची आहे। आता गुणाकार भागाकार संपलेला आहे त्यामुळे वजाबाकी करायची। 8 वजा 10 उत्तर किती येणार तर वजा 2 येणार अधिक 15। आता वजा 2 अधिक 15 याचं उत्तर काय येणार तर 1 वजा आणि 1 अधिक असल्यामुळे 15 तून 2 घालवायचे। 15 तून 2 गेलेले 13 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक 13 याचं उत्तर येईल। इथं पर्याय क्रमांक सी जो आहे तो याचं आपलं उत्तर येईल। याच्यानंतर जे पुढचं गणित आहे ते 15 नंबरचं गणित आहे। पहा त्याच्यानंतर 15चं गणित आहे ते 18चे 18% बरोबर किती असं विचारले। तर आता इथे काय करायचं बघा, 18चे 18% जेव्हा विचारलं असतं चेचा अर्थ गुणाकार, नेहमी लक्षात ठेवा जिथं जिथं चे असेल किंवा चा असेल त्यावेळी तिथं गुणाकार चिन्ह, म्हणजे 18 गुणिले 18 म्हणजे 18 गुणिले 18%। 18% म्हणजे काय तर भागिले 100, म्हणजे 18 भागिले 100 सोपा आहे। त्याच्यामध्ये काय वेगळं करायची गरज नाही। बघा मग 18 गुणिले 18 भागिले 100 असं याचं उत्तर येईल। 18 गुणिले 18 भागिले 100 म्हणजे 18 गुणिले 18 किती येणार 18चा वर्ग,
तर किती येतं 18चा वर्ग 324. वर्ग सगळ्यांना पाठ पाहिजे लक्षात घ्या. वर्ग 25 पर्यंत जे पाठ पाहिजे तर 324 भागिले 100 हे त्याचं उत्तर आहे. भागिले 100 आहे, 1 वर 2 शून्य आहेत खाली भागिले, म्हणजे आपलं दशांश चिन्ह 2 घर सोडून येईल, म्हणजे 3.24 हे त्याचं उत्तर येईल. समजलं बघा. त्याच्यानंतरचं गणित आहे 18 नंबरचं गणित. याच्यानंतर बघा 18वं गणित आहे ए ही एक समसंख्या आहे तर ए च्या पुढील 38वी विषम संख्या कोणती. बघा सोपा आहे, अतिशय सोपा आहे. ए ही एक समसंख्या आहे आणि आपल्याला पुढची कुठली विचारल्या विषम संख्या विचारल्या. म्हणजे जेव्हा आपल्याला सम दिले आणि विषम काढायचे त्यावेळी एक पद्धत आहे, किंवा विषम आणि विषम दिले आणि सम काढायचे त्यावेळी एक पद्धत आहे, आणि जेव्हा सम वरून सम काढायचे त्यावेळी एक पद्धत आहे. बघा सोपा आहे. तर सम वरून विषम काढायचे आहे त्यावेळी काय करायचं, ए च्या पुढची संख्या घ्यायची. ए च्या पुढची कुठली येणार, ए अधिक ए. ए च्या पुढची सम संख्या आहे त्यामुळे ए च्या पुढची विषम संख्या ए अधिक 1 येणार. आणि अजून आपल्याला किती काढायचे, तर 38 मधून 1 घेतलेले आहे आपण, अजून 37 काढायचे. तर 37 ची दुप्पट याच्यामध्ये मिळवायची, कारण 1 सम आणि 1 विषम असे 37 ची 2 पट याच्यात मिळवायची. 7 दुनी 14, 3 दुनी 6 आणि 1 7, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अजून काय करावं लागतील, 74 मिळवावे लागतील. म्हणजे आपली 38वी संख्या, कारण आपण एक पहिली संख्या इथंच घेतली आणि राहिलेल्या 37 ची दुप्पट याच्यामध्ये मिळवली, म्हणजे काय येईल, ए अधिक 75 हे त्याचं उत्तर येईल. म्हणजे बी हा पर्याय इथं येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सम वरून सम काढायचे असेल तर आपल्याला डायरेक्ट 38 ची दुप्पट वजा करायची, पण सम वरून विषम काढायचे आहे किंवा विषम वरून सम काढायचे आहे, त्यामुळे पहिली संख्या काय करायची, घ्यायची आणि त्याच्यानंतर राहिलेले एक संख्या वजा करून त्याची दुप्पट याच्यामध्ये मिळवायची, जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर बरोबर मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे गणित आहे ते 27 नंबरचं गणित आहे. बघा यानंतरचा प्रश्न आहे 27वा. जर गोल्ड हा शब्द ओल्ड असा लिहितात तर वाइंड हा शब्द कसा लिहिणार. बघा बघितल्यावर आपल्याला लगेच लक्षात येते की GOLD गोल्ड आहे आणि इथं OLD ओल्ड, म्हणजे हा जो जी हा पहिला अक्षर आहे इथं काढून टाकलेला आहे, त्यामुळे इथं वाइंड मधलं जे W अक्षर आहे ते आपल्याला फक्त काढायचं आहे. राहिलेलं अक्षर IND, तर पर्याय क्रमांक 2 जो आहे तो IND हा असेल त्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 28वा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न 28 आहे. व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील. बघा या प्रकारची गणित आपल्याला येत असतील किंवा आपल्याला सामने किती होतील असा पण प्रश्न विचारला जातो. तर त्यावेळी काय करायचं, एक सूत्र आहे की एकूण जे पाहुणे आहेत ते संख्या n मानायची, आणि सूत्र काय आहे बघा, सूत्र आहे n कंसात n वजा 1 भागिले 2, म्हणजे जितकी लोक आहेत त्यातून 1 वजा करायचा, त्यांचा गुणाकार भागिले 2, म्हणजे काय येईल आपल्याला 9 कंसात 9 वजा 1 भागिले 2, म्हणजे 9 गुणिले 9 वजा 1 8 भागिले 2, 9 8 72 भागिले 2, म्हणजे याचं उत्तर येईल 36, म्हणजे पर्याय क्रमांक बी. समजा तुम्हाला सूत्र आठवलं नाही तर घाबरून जायचं नाही, त्याच्या अनेक पद्धत आहेत, आपल्याला बेसिक पद्धती पण माहिती पाहिजे. तर 9 पाहुणे आपल्याला प्रत्येक एकदा हस्तांदोलन करणार आहे, म्हणजे पहिला जो पाहुणा आहे तो राहिलेल्या 8 जणांना करणार आहे, दुसरा पाहुणा काय करणार आहे, राहिलेल्या 7 जणांना करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, 8 अधिक 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 अशा प्रकारे सुद्धा आपल्याला हे गणित सोडवता येईल. याची जर बेरीज केली तर ती सुद्धा किती येणार आहे, 36च येणार आहे. म्हणजे जरी सूत्र नाही आठवलं तरी आपण आपल्या बेसिक पद्धतीने सुद्धा हे गणित सोडू शकतो. म्हणजे याचं उत्तर काय आहे, 36 हस्तांदोलन होतील. तर याच्यानंतर पुढचं गणित आहे 29 नंबरचं गणित आहे. पहा पुढील गणित आहे 29 नंबरचं. हा आपण जो पाहतोय तो सेट डी पाहतोय. 29 नंबरचं गणित आहे. 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे, तर एका कपाटाची किंमत किती. बघा अतिशय सोपं गणित विचारलेलं आहे. जेव्हा आपल्याला अनेक वस्तूंची किंमत दिलेली असते आणि एका वस्तूची किंमत काढायची असते त्यावेळी आपल्याला भागाकार करायचा असतो, आणि जेव्हा एका वस्तूची किंमत दिलेली असते आणि अनेक वस्तूची किंमत काढायची असते त्यावेळी आपल्याला गुणाकार करायचे. एवढी सोपी ट्रिक लक्षात ठेवा. आता 24 कपड्यांची किंमत दिलेली आहे म्हणून आपण इथे काय करायचं, भागाकार करायचा आहे एका वस्तूची काढण्यासाठी. तर 48,720 भागिले 24 हा भागाकार करायचा, येणारं उत्तर आपलं असेल 24 दोन्ही 48, बाकी राहिले 0, उतरून घेते 7, 24 0 7,
बाकी चल 24,0,0 बघा 24,0,0 7 होता 0 7 त्याच्यानंतरचा पुढचा अंक उतरून घेतला झाले 72 24 त्रिकम 72 72 मधून 72 गेलं बाकी 0 राहिले पण अजून एक 0 आहे तो 0 उतरून घ्यायचा 24,0,0 बाकी 0 म्हणजे आलं उत्तर आपलं 2030 पर्याय क्रमांक ए हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल एक कपडा आपल्याला 2030 रुपयाला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 33वा प्रश्न आहे सेट डी मधील 33 नंबरचं गणित आहे एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते परंतु चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर 9 आले तर बरोबर उत्तर काय होते. बघा अशी जी गणित आहे ती बऱ्याच वेळा आपण ती संख्या x मानून करू शकतो. बघा मी जर संख्या ती x मानली तर x ला काय करायचं होतं 4 ने गुणायचे होते म्हणजे x गुणिले 4 करायचे होते आणि त्याला भागिले 3 करायचे होते हे करायचं होतं आपल्याला पण त्यांनी काय केलं तर x ला काय केलं 3 ने गुणलं म्हणजे काय केलं x गुणिले 3 केलं आणि भागिले 4 केलं मग ह्याच्यामुळे उत्तर किती आलं 9 आलं हे आपल्याला समीकरण मिळालं. मग हे 4 जे भागिले तिकडे गेले काय होणार गुणिले होणार आणि x इथे राहणार 3 गुणिले ते भागिले होणार म्हणजे काय होईल x बरोबर 9 गुणिले 4 भागिले 3 होणार म्हणजे 3 1 3 3 त्रिक 9 3 चौक 12 x बरोबर काय होणार 12 येणार म्हणजे ती संख्या 12 होते. तर संख्या 12 मिळाल्यानंतर आपल्याला काय उत्तर आले असते हे विचारलेलं आहे. संख्या नाही विचारलेली काय उत्तर येणार आहे हे विचारलेलं आहे. मग ह्या समीकरणामध्ये ते आपण गणित घालू शकतो x ची किंमत घालायची म्हणजे 12 गुणिले 4 भागिले 3 बघा काय होईल 3 1 3 3 चौक 12 4 चौक 16 म्हणजे येणार उत्तर किती होतं 16 होतं. पर्याय क्रमांक सी जो आहे तो 16 या पर्यायाचं प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर 35 क्रमांकाचा प्रश्न आहे वजा कंसात 5.069 वजा 13.592 तर अशा वेळी काय करायचं बघा जर आपल्या कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर एक नियम आहे कंसाच्या बाहेरच्या वजा चिन्हामुळे जी कंसाचं चिन्ह आहे ती सर्व बदलतात. जर कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असेल आतल्या चिन्हामध्ये काहीही बदल होत नाही त्या पद्धतीने आपण सोडवायचं. आता इथं चिन्ह नाहीये म्हणजे कुठलं चिन्ह असतंय चिन्ह नाही म्हणजे अधिक चिन्ह असते मग ह्या वजामुळे ह्या अधिकचं काय होणार वजा होणार म्हणजे काय येणार वजा 5.069 कंस निघून जाणार आणि या वजामुळे ह्या वजाचं चिन्ह काय होणार अधिक होणार 13.592 हे आपलं समीकरण होईल. मग आता सरळ आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. बघा दशांश चिन्ह मात्र देत असताना एका खाली एक बरोबर मांडायचं आहे वजा 5.069 बघा दशांश खाली दशांश शतांश खाली शतांश सहस्रांश खाली सहस्रांश अशा पद्धतीने बरोबर एका खाली एक मांडून घ्यायचं. 2 9 जात नाहीत 12 9 गेले राहिले 3 आता जो घेतला होता तो परत दिला 9 7 गेले राहिले 2 5 0 गेले राहिले 5 दशांश चिन्ह आणि 13 5 गेले राहिले 8 बघा आपलं काय उत्तर येईल 8.523 पण जे येणार उत्तर आहे त्याला अधिक चिन्ह द्यायचं का वजा चिन्ह द्यायचं तर बघा नेहमी मोठा जो अंक असेल 5 पेक्षा 13 हा मोठा आहे त्या अंकाला कोणतं चिन्ह आहे ते चिन्ह द्यायचं. मग याला कोणतं चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे म्हणून येणार उत्तर आहे अधिक चिन्ह. मग पर्यायामध्ये कुठे आहे बघा इथं आहे ए मध्ये आहे. इथे चिन्ह दिलेलं आहे म्हणजे ते अधिक असतं जेव्हा चिन्ह देत नाही तेव्हा ते 100% तिथं अधिक असतं म्हणजे पर्याय क्रमांक ए जो आहे तो 8.523 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे 39 नंबर. त्यानंतर 39 क्रमांकाचं गणित आहे 8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार होता तर 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल. बघा कालमापनावर आधारित जर आपल्याला गणित सोडवायचं असेल तर काय करायचं जेवढे काही आपल्याला कालावधी दिलेला आहे त्याचे सगळे दिवस मोजायचं त्याला भागिले 7 करायचं म्हणजे आपल्याला काय होईल काही ठराविक बाकी मिळेल. त्याच्यानंतर काय करायचं ते मी सांगतो बघा. तर आता इथे काय करायचं आहे ऑगस्टचे दिवस काढायचे. ऑगस्टचे किती दिवस आहेत 8 दिवस आहेत. त्यानंतर मागे यायचं आहे जुलैचे 31 जूनचे 30 मेचे 31 एप्रिल महिन्याचे 30 दिवस त्याच्यानंतर मार्च महिन्याचे 31 दिवस आणि फेब्रुवारी महिन्याचे काय केले 5 फेब्रुवारी पण घेतलेलं आहे म्हणजे 28 मधून 5 घाला. 28 का घेतलं कारण हे काही वर्ष नाहीये 2-3 आहे त्यामुळं 28 + 5 किती येणार 3 या सर्वांची बेरीज करायची. बघा 3 आणि 1 4
5 6 8 आणि 7 14शी 4 आचार्य 1 1 बघा 3 दुनी 6 3 त्रिके 9 3 चौक 12 3 5 15 3 संग 18 म्हणजे एकूण किती दिवस येणार 184 दिवस आपल्याला मागे यायचं आहे बघा मग 184 दिवस मागे यायचं असेल तर काय करायचं तर भागाकार करायचा कशाचा 184 भागिले 7 7 का तर आठवड्याचे वार 7 म्हणून बघा 7 दुनी 14 बाकी राहिले 4 आणि 44 7 सक्कम 42 बाकी किती राहणार 2 ही बाकी आपल्याला महत्वाचे आहे ठीक आहे हे वरचं उत्तर महत्वाचं नाही तर याची किती बाकी राहिली 2 आणि आपण काय आलोय मागे आलोय म्हणून आपल्याला काय 2 वार मागे येते कुठला वार होता तर शुक्रवार होता मग शुक्रवारच्या आधीचे 2 वार म्हणजे शुक्रवार नंतर गुरुवार आणि बुधवार म्हणजे हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बुधवार कोणत्याही प्रकारचा प्रश्न जरी आपल्याला विचारला त्या क्रमांकावर फक्त दिवस काढायचे दिवस भागिले 7 करायचं आपल्याला उत्तर मिळून जाते जी काही बाकी येईल त्याच्यावर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 40 क्रमांकाचा यानंतर 40 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा काळला सेकंद असेल तर अंतरला काय बघा सोपा प्रश्न आहे अगदी काळ आपण कशामध्ये मोजतो सेकंदामध्ये तासामध्ये मिनिटांमध्ये तर अंतर कशामध्ये मोजतो असा प्रश्न विचारला आहे पहिला तो पर्याय दिला लिटर अंतर आपण लिटरमध्ये मोजत नाही आपण आकारमान जे आहे ते लिटरमध्ये मोजतो चौरस मीटरमध्ये आपण काय मोजतो क्षेत्रफळ मोजतो म्हणजे एखाद्या जागेचं क्षेत्रफळ आपण चौरस मीटरमध्ये मोजतो अंतर मोजत नाही तास हे पण काळाचं एकक आहे आणि जो प्रकाश वर्ष आता प्रकाश वर्ष जो आहे तो नवीन शब्द जरी वाढत असला तरी हा अंतर मोजण्याचाच काय आहे घटक आहे त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर डी आहे प्रकाश वर्ष जे आहे ते दूरचं अंतर उदाहरणार्थ सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती हे एवढ्या लांबचं अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरलं जातं त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 41वा प्रश्न पुढील प्रश्न आहे 41वा क्रमांकाचा खालीलपैकी मूळ संख्या कोणती अतिशय सोपा प्रश्न आहे मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही फक्त 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो अशी संख्या कोणत्याही घेतली मूळ संख्येच्या विरुद्ध संयुक्त संख्यामध्ये ज्या संख्येला कोणत्या ना कोणत्या एका संख्येने भाग जातो 1 आणि तीच संख्या सोडून तर त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो तर मुलांनो 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या आपल्याला पाठ पाहिजे त्या पाठ करायच्या आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या त्या मूळ संख्या पाठ झाल्याच पाहिजेत आपल्याला बघता क्षणीच लक्षात येते की 97 ही मूळ संख्या आहे बघा 33 अकराच्या पाठ आहे 11 33 94 ला 2 न भाग जातो सम संख्या आहे 97 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही 1 न आणि ह्या 97 नच फक्त भाग जातो म्हणून 97 ही मूळ संख्या आहे आपला पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे यानंतर 45 क्रमांकाचा प्रश्न आहे पोलीस या शब्दाला असं लिहिलं तर मास्टर हा शब्द कशा प्रकारे बघा जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला लक्षात येतं की काय केलेलं आहे तर आहे तेच शब्दांमध्ये अक्षरे सेम आहेत फक्त त्यांचा क्रम मागे पुढे केलेला आहे हे पाहिल्यानंतर लक्षात येतं मग आपण काय करायचं याला आपण क्रम द्यायचा काय क्रम द्यायचा तर 1 2 3 4 5 6 आणि तो क्रम पुढे काय केलाय तो बघायचा तर इथं काय केलंय पहिल्यांदा 5 नंबरचं घेतलंय 2 आणि 3 सेम ठेवले त्यानंतर काय केलंय ई घेतलंय ई किती नंबरला आहे 6 नंबरला आहे त्यानंतर पी घेतलंय जे 1 नंबरला आहे आणि आय जे 4 नंबरला आहे त्याच पद्धतीने आपण याला पण क्रमांक द्यायचे 1 2 3 4 5 6 आणि या क्रमांकाप्रमाणे जोडायचं तर 5 नंबरला कुठला आहे तर ई त्याच्यानंतर 2 नंबरला कोणता आहे ए आणि एस 2 आणि 3 सेम ठेवले त्यानंतर 6 नंबरला कुठला आहे बघा आर आहे म्हणून इथं आर घ्यायचं त्याच्यानंतर 1 नंबरला कुठला आहे एम आणि 4 नंबरला कोणता आहे तर टी आहे तर आपलं काय EAS RM T EAS RM T पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अतिशय सोपं आहे फक्त ते क्रम देऊन आपल्याला काय करावं लागेल शोधावं लागेल त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे 46 बघा 46 क्रमांकाचा प्रश्न पदावली दिलेला आहे तुम्हाला आपण यापूर्वी पण एक पदावली सोडलेली आहे पुन्हा एकदा एक पदावली दिलेली आहे पदावलीला मी सांगितलेलं आहे तुम्हाला की सुरुवातीला काय करायचं जे गुणाकार भागाकार जो आलाय तो पहिल्यांदा सोडून घ्यायचा मग बेरीज झाली पण त्याच्यापूर्वी सुद्धा जे कंसात दिलेले आहे ते सर्वात प्रथम सोडून घ्यायचं त्या पदावलीमधून संपूर्ण कंस जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत पहिल्यांदा कंस सोडवायचं काम आपल्याला करायचं आहे तर कंसामध्ये पुन्हा तेच नियम लावायचं पहिल्यांदा गुणाकार भागाकार जे काही आलेलं असेल ते आणि संपूर्ण गुणाकार भागाकार संपल्यानंतर बेरीज होते पण इथं काय केलंय भागाकार दिलेला आहे मग 35 भागिले 7 आपल्याला माहिती आहे किती येते 7 5 35 म्हणजे 5 येणार पुन्हा आपल्याला पुढच्या पायरीमध्ये कंस सोडवायचा आहे म्हणून 5 गुणिले ते 5 करायचं म्हणजे किती इथं आपल्याला
25 येईल. बाकीची जी पदावली आहे ती आहे तशी लिहायची. 2 गुणिले 3 आणि हे 5 25 म्हणजे 2 गुणिले 3 अधिक 25 कंसात आहे. अजून कंस निघालेला नाही कारण कंसाच्या बाहेर अजून 7 आहे अधिक 1. मग आता काय आहे, पहिल्यांदा सुरुवातीला कंस सोडायचा आपला नियम आहे म्हणून पहिला परत हे सोडून घ्यायचं. आता कंसाच्या बाहेर 7 असेल याचा अर्थ इथं काय आहे, गुणिले चिन्ह आहे. कुठलाही जर अंक कंसाच्या बाहेर असेल तर तो आतील संख्येला गुणायचा असतो. म्हणजे काय, बाकीची पदावली आहेच द्यायची. अधिक 25 सत्ते पावणे 200 म्हणजे 175 येईल अधिक 1 येईल. मग याच्यानंतर काय आहे तर गुणाकार करावा लागेल. कंस संपल्यानंतर पहिल्यांदा गुणाकार लागेल मग गुणाकार करायचा. 3 दुनी 6 अधिक 175 अधिक 1. हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर किती येईल, 182. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येईल. चला त्यानंतर पुढचं गणित पाहूया आपण 50 नंबर. यानंतर 50 क्रमांकाचं गणित आहे. हॉर्सला 82,539 असेल तर रोजला काय. बघा इथं पण निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काय केलेलं आहे, प्रत्येक अक्षराला एक क्रमांक दिलेला आहे आणि त्यातलीच या शब्दामधलीच काही अक्षर इकडे काय केलेले आहेत, दिलेले. मग काय करायचं आपल्याला, कोणत्या अक्षराला कोणता क्रम आहे तो आपण लक्षात ठेवायचा. आर बघा, आर किती नंबरला, 3 नंबरला. 3 नंबरला काय दिलेलं आहे 5 म्हणून पहिला शब्द येईल 5. ओ 2 नंबरला आहे, 2 नंबरला काय दिले 2 म्हणून ओला 2 लिहायचं. यस ला काय दिले बघा 3 म्हणून 3 येईल आणि ई ला काय दिले 9 म्हणून दिले 9 येईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल 5239. कुठं पर्याय आहे बघा 5239, पर्याय क्रमांक सी याच्यामध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल 5239. अगदी तिथलेच शब्द तिथलीच अक्षर त्याला क्रमांक दिलेले आहेत आणि तेच क्रमांक आपल्याला शोधून काढायचे. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढची क्रमांकाचं गणित आहे. एका घनाची बाजू 4 मीटर आहे, ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल. बघा घनफळावर आधारित प्रश्न आहे, त्यासाठी आपल्याला घनाचे घनफळाचं सूत्र माहिती आहे. मग घनाचे घनफळाचं सूत्र काय आहे, घनाचे घनफळ बरोबर काय ना बाजूचा घन. म्हणजे इथं काय आहे, बाजू किती आहे 4 आहे. मग 4 गुणिले 4 गुणिले 4 किती येणार, 4 चौक 16, 16 चौक 64. हे त्याचं काय येईल, सुरुवातीचं घनफळ आहे. पण ही जर बाजू दुप्पट केली म्हणजे बाजू किती केली 8 केली तर काय होणार, 8 गुणिले 8 गुणिले 8 असे येईल. मग काय होईल 8 64. सुरुवातीचं 8 गुणिले 8 किती ना 64. हे 64 आणि हे 64, या 64 ची पुन्हा काय करायची आहे 8 न गुणायचं आहे म्हणजेच 8 पट करायचे. म्हणजेच आपलं उत्तर 64च्या किती होईल 8 पट होईल. मग इथं 8 पट हा पर्याय कुठं आहे तर सी मध्ये आहे. बघा गुणाकार करत बसायची गरज नाही, इथंच काय 64 आले आणि त्याची पहिली पायरी इथं आपल्याला 64 मिळालेली आणि या 64ची 8 पट इथं करायची आहे. जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर काय 8 पटीनं याचं घनफळ वाढेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 33 34 35 x 37 38 39 या संख्येची सरासरी 36 आहे तर x काय आहे. बघा सुरुवातीला आपल्याला काय माहिती पाहिजे, सरासरी म्हणजे काय. सरासरी म्हणजे काय तर एकूण संख्या घ्यायच्या आणि त्याला भागिले जितक्या संख्या आपण घेतल्या त्याला भागायचं म्हणजे आपल्याला सरासरी मिळते. आता हे गणित अतिशय सोपं विचारले. केव्हा पण जेव्हा क्रमगत संख्या दिलेल्या असतात, क्रमानं समान फरकानं, आता इथे 1च्या फरकानं म्हणजे क्रमाने दिलेल्या आहेत, त्यावेळी काय करायचं, जी मधली संख्या आहे ती त्याची काय असते सरासरी असते. उदाहरणार्थ 33 34 35 इकडे 3 अंक आहेत आणि 37 38 39 इकडे 3 अंक आहेत. मधला जो 36 अंक आहे तो 36 इथे खाली पाहिजे कारण सरासरी सुद्धा 36 आहे त्यामुळे याचं उत्तर 36 येईल. पण समजा क्रमांक दिला नाही तर काय करायचं, तर त्याची सुद्धा पद्धत मी या गणितावर सांगतो. बघा काय करायचं, या सगळ्याची बेरीज करायची, त्याला भागिले एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 6 7 एवढ्या संख्येत म्हणून याला भागिले 7 करायचं म्हणजे आपल्याला सरासरी येईल. मग आता किती आहे बघा 33 अधिक 34 अधिक 35 अधिक 37 अधिक 38 अधिक 39 अधिक x. मग आता हे करायचं 4 आणि 3 7 7 आणि 5 12 12 आणि 7 19 19 आणि 8 27 27 आणि 9 किती देणार 36 36 ची 6 हाच्या राहिले 3 3 की 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 म्हणजे 216 आहे आणि अधिक हे x. पण याची किंमत काय दिली आहे 216 अधिक x याची किंमत काय दिलेली आहे त्यांनी तर इकडे दिलेली आहे. काय दिले तर सरासरी 36 आहे. सरासरी 36 आहे म्हणजेच या सगळ्या संख्यांची बेरीज किती आहे तर 36 गुणिले एकूण संख्या. एकूण बेरीज किती आहे ना 36
36 गुणिले या संख्या किती आहेत 1 2 3 4 5 6 7 तर 7 आहे। मग हे याला काय येणार म्हणजे हे जे उत्तर आहे ते याच्याशी काय आहे बरोबर आहे। मग 36 गुणिले 7 रक्कम 42 हाच्या वेळेस 4 7 त्रिक 21 आणि 4 25 252 ही याची एकूण बेरीज आहे। त्या बेरजेमधून या एकूण जी बेरीज आहे या समीकरणाशी बरोबर आहे म्हणजे 216 अधिक x बरोबर 252 हे जे अधिक आहे तिकडे गेल्यावर काय होणार वजा होणार म्हणजे x बरोबर 252 वजा 216 उत्तर काय येईल बघा करून बघा 12 आता 6 गेले राहिले 6 हाचा परत दिला 5 2 गेले राहिले 3 2 गेले राहिले 0 म्हणजे उत्तर किती येणार 36। मगाशी मी जे सांगितलं शॉर्ट पद्धतीने तेच याचं उत्तर येणार आहे 36। समजलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण। यानंतर 87 क्रमांकाचं गणित आहे जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे तर जयचे वय किती? बघा इतर काय करायचं कोणाशी तुलना केली तर विजयशी तुलना केली जयची। मग काय करायचं आपण ज्याच्याशी तुलना केली त्याला x मानायचं म्हणजे विजय काय म्हणू विजयचे वय x मानायचं विजयचे वय x। विजयचे वय x मानल्यानंतर जयचे वय काय येणार जय काय आहे विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे म्हणजे विजय जर x असेल तर जय 5 वर्षांनी लहान म्हणजे x वजा 5 येणार। पण या दोघांची बेरीज विजयची आणि जयची बेरीज किती दिलेली आहे त्यांनी 25 दिलेली आहे म्हणजे आपल्याला समीकरण काय मिळेल x अधिक x वजा 5 या दोघांची आपण काय केली बेरीज केली ती बेरीज किती येणार 25 दिलेली आहे त्यांनी। मग काय होणार आहे तर x अधिक x 2x येणार बरोबर हे 25 आणि हे जे वजा 5 आहे तिकडे गेल्यावर काय होणार अधिक 5 होणार म्हणजेच काय येणार 25 अधिक 5 30 येणार। मग x 2x बरोबर 30 x बरोबर काय येणार 15 कारण 2 जे इकडे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले 30 भागिले 2 15 येणार म्हणजे x कुणाची किंमत आहे तर कुणाचं वय x आहे जयचं वय काय विजयचं आपण विजयचं वय x मानले x 15 येईल आणि विचारले कुणाचं वय जयचं वय मग जय काय आहे 5 वर्षांनी लहान आहे म्हणजे 15 वजा 5 10 हे आपलं उत्तर येईल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येईल 10 येईल जयचे वय x वजा 5 म्हणून 10। नेक्स्ट क्वेश्चन आहे 88 क्रमांक एका वाहन तळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 वाहने असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत तर हा रांगेतील प्रश्न आहे। तर काय करायचं बघा तर इथं एक आकृती काढायची इथं समजा स्कूटी आहे या स्कूटीच्या पुढे काय आहेत स्कूटीच्या पुढे 26 वाहन आहेत आणि स्कूटीच्या मागे किती आहेत 9 वाहने आहेत तर मग एकूण किती वाहने आहेत असं विचारलं 26 अधिक 9 किती होणार 35 आणि ही एक स्कूटी ही विसरायची नाही फसवण्यासाठी इथं काय करतात 35 पण दिलेलं आपण काय करतो 26 अधिक 9 35 इथं उत्तर देतो पण नाही स्कूटीला सुद्धा पकडायला पाहिजे कारण एकूण वाहने विचारले म्हणून 35 मध्ये ही स्कूटी एक मिळवल्यानंतर येणारं उत्तर किती येणार 36 म्हणजे पर्याय क्रमांक ए 36 हे त्याचं आन्सर येणार आहे। लक्षात झालं का? नेक्स्ट क्वेश्चन यानंतरचा प्रश्न आहे 89 क्रमांकाचा 7.5 वर्ष अधिक 29 महिने अधिक 2.5 वर्ष। आता हे जे तिन्ही दिलेले आहेत हे वेगवेगळ्या मूल्यामध्ये दिले आहेत हे वर्षामध्ये दिले हे महिन्यामध्ये दिले हे पण वर्षामध्ये दिले तर आपण याचं एका ह्याच्यामध्ये वर्ष आणि महिने याच्यामध्ये कन्वर्ट करून घेऊया तर 7.5 वर्ष म्हणजे 7.5 वर्ष 7.5 वर्ष म्हणजे किती तर 7 वर्ष 6 महिने बरोबर आहे का बघा अधिक 29 महिने म्हणजे किती तर बघा अधिक 29 महिने करूया आपण आधी 29 महिने म्हणजे किती 12 × 24 म्हणजे 2 वर्ष आणि 29 वजा 24 किती येणार 29 वजा 24 5 महिने म्हणजे हे 5 महिने ह्याची आपण बेरीज करून घेऊ सुरुवातीला 6 आणि 5 11 महिने झाले आणि 7 आणि 2 9 वर्ष झाली बरोबर आहे का बघा म्हणजे याचं उत्तर काय 9 वर्ष 11 महिने आणि याच्यातून आपल्याला 2.5 वर्ष वजा करायचं 2.5 वर्ष म्हणजे किती बघा तर 2 वर्ष आणि 6 महिने हे वजा करायचे मग 11 मधून 6 गेले राहिले 5 तर हे 5 महिने हे महत्वाचं आहे बघा आणि 9 मधून 2 गेले राहिले 7 वर्ष म्हणजे उत्तर किती येईल 7 वर्ष 5 महिने पर्यायामध्ये इथं पण 7.5 वर्ष आहे इथं पण 7 वर्ष 5 महिने पण हे 7.5 वर्ष आहे 7.5 वर्ष म्हणजे 7.5 वर्ष म्हणजे 7 वर्ष 6 महिने पण आपलं उत्तर आले 7 वर्ष 5 महिने म्हणून पर्याय क्रमांक सी तर पर्याय पाहूनच आपल्याला काय करावं उत्तर निवडावं लागेल गोंधळून जायला नको
तर 7 वर्ष 5 महिने हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 30, 42, 56, 72 आणि प्रश्नचिन्ह. या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक? ही एक संख्या मालिका आहे, लक्षात घ्या, आणि पर्याय दिले आहेत. तर संख्या मालिकेमध्ये आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला निरीक्षण करावं लागेल काय नेमका बदल होत गेला. इथे दिसतंय आपल्याला संख्या वाढत गेल्या. मग आपण पहिल्यांदा काय करू? कितीच्या फरकाने वाढत गेल्या बघूया. बघा 30 मध्ये इथं 12चा फरक आहे, 30 अधिक 12 42. इथं 42 मध्ये बघा 14चा फरक आहे, म्हणजे 2 फरक वाढला. आता इथला फरक जर 16 असेल तर आपलं गणित बरोबर जुळलेलं आहे. बघा 56 वजा 72 वजा 56 केलं तर किती येते बघा? 12 6 गेले राहिले 6. आजचा फरक दिला बरोबर 16चा फरक आहे, म्हणजे 12, 14, 16चा फरक आहे. तर इथे कितीचा फरक पाहिजे आपल्याला? 18चा. म्हणजे आपलं उत्तर आहे. म्हणजे 72 अधिक 18 जर आपण केलं 8 2 10 0 1 7 आणि 1 2 9, म्हणजे 90 हे आपलं काय येणार आहे? उत्तर. या प्रश्नमालिकेच्या संख्येमध्ये आपल्याला फरक बघावा लागेल, वर्ग अधिक 1 बघावा लागेल, किंवा घन अधिक 1 बघावा लागेल, वर्ग वजा 1 बघावा लागेल. बऱ्याच प्रकारे इथं आपल्याला काय करावं लागते? वेगवेगळे नियम इथं अप्लाय करावे लागतील. तर इथं सोपं दिलेलं आहे, त्यांनी फरक ऍड केलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर हे 90 आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 91 क्रमांकाचं. आमिरने 2000 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 रुपये व 200 रुपयाच्या भरल्या. जर त्यांनी एकूण रक्कम 16000 रुपये भरली असेल तर त्यांनी भरलेल्या नोटांची संख्या किती? बघा इथं आपल्याला 2 पद्धतीने काढता येईल. एक म्हणजे पर्यायगत पद्धत वापरते. पर्याय पण बघायचं इथं. जर समजा 5 आहेत तर 5चे 3 भाग करावे लागतील, कारण 2000च्या नोटा, 1000च्या नोटा आणि 200 समान आहेत, पण ह्याचे 3 भाग होत नाही. ह्याचे होतात का बघा? तर 15चे 3 भाग होतात आणि 18चे 3 भाग होतात. ते 3 भाग करून आपण काय करावं? 5-5 नोटा जर केल्या तर 2000च्या 5 नोटा अधिक बघा 2000च्या 5 नोटा 5 गुणिले 2000, त्यानंतर 5 गुणिले 1000 आणि 5 गुणिले 200. त्याची बेरीज आपली 16000 आली पाहिजे, तर आपला पर्याय 15 येईल. बघा पर्यायगत पद्धतीमध्ये असं प्रत्येक पर्यायानुसार जावं लागेल. तर 5 गुणिले 2000 किती होणार आहे? 10000 होणार. आणि 1000च्या 5 नोटा म्हणजे 5000 होणार. आणि 200च्या 5 म्हणजे 1000 रुपये होणार. किती रुपये होतात बघा याचे? तर 16000. म्हणून याचं उत्तर किती येणार? पर्याय क्रमांक बी 16000 येईल. पण पर्यायगत पद्धतीमध्ये आपला भरपूर वेळ जातो. मग हे दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येते. ती पण पद्धत मी तुम्हाला सांगतो. बघा काय करूया आपण? समान नोट आहे, मग काय करायचं? एक्स नोटांची संख्या एक्स मानायची. नोटांची संख्या किती मानायची? एक्स मानायची. म्हणजे 2000च्या एक्स, 1000च्या एक्स आणि 200च्या एक्स नोटा. ह्या तिन्हींची बेरीज आपल्याला किती यायला पाहिजे? 16000 यायला पाहिजे. म्हणजे नोटांची संख्या काय म्हणायची? एक्स मानू. बघा नोटांची संख्या एक्स मानू. मग 2000चे किती रुपये होणार? 2000 गुणिले एक्स. 2000 गुणिले एक्स म्हणजे 2000 एक्स, हे 2000 रुपयाचे झाले. अधिक 1000 गुणिले एक्स म्हणजे 1000 एक्स, अधिक 200 गुणिले एक्स, 200 गुणिले एक्स 200 एक्स. आणि ह्याची बेरीज आपली किती दिली त्यांनी? तर 16000 दिलेली आहे. ही 16000 बेरीज झाली. मग ह्याची बेरीज करा. 2000 अधिक 1000 3000 अधिक 200 3200 एक्स बरोबर 16000. मग एक्स इथंच राहील, जे गुणिले 32 आहे ते तिकडे गेलं का होणार? भागिले होणार. म्हणजे 16000 भागिले 32. 2 शून्य जातील, 2 शून्य जातील. 32 160 भागिले 32. बघा 32 एके 32, 32 पंचा 160 आहे. 32 पंचा बघा तुम्हाला जर जमत नसेल तर करून बघा. 32 गुणिले 5, 5 गुणिले 10 शून्य 5 15 आणि 16 160. म्हणजे 32 पंचा 160 म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 5 आलं. पण एकूण नोटा विचारल्या आपल्याला. ते काय विचारले? एकूण नोटा. हे एक्स बरोबर एका प्रकारच्या नोटाची संख्या आहे. म्हणजे 5 2000च्या, 5 1000च्या आणि 200च्या 5 असे मिळून इथे किती येईल? 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर 15 नोटा. म्हणजे मगाशी जे आपण आन्सर काढवतो पर्यायगत पद्धतीनं 15, तेच इथं पण आन्सर येईल. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 92 क्रमांकाचा. एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना सारख्या वाटल्यास 8 गोळ्या होतात, तर पिशवीत किती गोळ्या असतील? बघा इथं आपल्याला पर्यायावरूनच जावं लागेल. तर काय करायचं बघा? तर 12 मुलांना 30 गोळ्या वाटल्या तर 12 दोन्ही 24, 6 गोळ्या उरतात. मग 6 गोळ्या उरल्या पाहिजेत का? नाही. तर आपल्याला किती दिले त्यांनी? 8 गोळ्या उरल्या पाहिजेत असे होते. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. 28 जर घेतलं तर 12 दोन्ही 24, 4च गोळ्या होतात, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. मग पर्याय सी काय आहे? तर 12 मुलांना जर 80 गोळ्या वाटल्या
तर बघा किती होतात 72 12 84 म्हणजे 80 भागिले जर 12 केलं तर 12 72 म्हणजे बाकी किती होणार 8 गोळ्या होणार आहेत. 12 मुलांना वाटून सुद्धा आपल्या गोळ्या किती होणार आहेत 8 होणार आहेत. म्हणून याचा पर्याय सी हा उत्तर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न आहे 94 नंबरचा. खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे. तर गुणोत्तर म्हणजे 2-3 5-7 17-21 की 11-4. तर गुणोत्तर म्हणजे काय असतं भागाकार असतो. तर 2-3 म्हणजे 2/3 याची आपल्याला काय करावं लागेल किंमत काढावं लागेल म्हणजे 2/3 करावं लागेल. किती येणार उत्तर बघा 3 काय भाग जात नाही 0 दशांश चिन्हावर 2 3 संग 18 परत बाकी राहिले 6 2 परत 6 हे 6 याचं उत्तर. पहिल्याचं उत्तर किती 2.66. दुसरं आहे 5/7 म्हणजे 5/7 भाग जात नाही म्हणजे 0 दशांश चिन्ह काय येणार बघा 50 झाले. 7 49 एक बाकी राहिली 7 1 7 2 घरापर्यंतच काढू पुढचं आपण काढायचं नाही जर लागलं तर काढायचं. त्यानंतर पुढचा आहे 17/21. आता 21चा पाडा काय करायला पाहिजे 21चा 17 भाग जात नाही म्हणजे किती राहील 0 दशांश चिन्ह 170 झाले. तर 170च्या जवळ येण्यासाठी कोणता अंक आहे बघा 21 × 8 करून बघा 8 1 8 8 2 16 168 बरोबर आहे. तर किती येणार 0.8 चा वही लागेल 21 8 168 राहील बाकी 2 तुम्ही किती 0 21 0 0 म्हणजे 0.80. आणि जे डी आहे तो 11/4 येणार. डी किती येणार 11/4. याचा करायची गरज नाही. हे किती आहे अंशाधिक अपूर्णांक आहे आणि अंशाधिक अपूर्णांक असल्यामुळे तो किती असणार आहे सगळ्यात मोठा असणार आहे. हे जे सगळे उत्तर आले ते 0 दशांश चिन्ह समथिंग आहे पण ह्याची काय येणार आहे 4 2 8 2 दशांश चिन्ह समथिंग आहे. आपल्याला विचारलाय सर्वात लहान त्यामुळे ह्याच्याकडे आपण जायचं नाही तेवढा वेळ आपण इथं वाचू शकतो. तर यामध्ये 0.80 0.71 आणि 0.66 यातील सगळ्यात लहान कोणता आहे तर 0.66 आहे. दशांश चिन्हानंतर जो अंक लहान असतो इथं 6 आहे इथं 7 आहे आणि इथं 8 आहे जो अंक लहान असतो तो सगळ्यात लहान अपूर्णांक म्हणजे याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक ए 2/3 हा गुणोत्तर सर्वात लहान आहे. नेक्स्ट बघा यानंतर या डी सेट मधील शेवटचा गणिताचा प्रश्न आहे 96 क्रमांकाचा. 9.99 मीटर लांबीच्या तारेमधून 9 सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती. बघा हा रिपीट क्वेश्चन आहे. नवी मुंबई पोलीस भरतीला गेल्या वर्षी हा प्रश्न आलेला होता तोच प्रश्न इथं पडलेला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. तर आपण काय करायचं इथं मीटर आहे आणि इथं सेंटीमीटर आहे. आपण दोन्हीचं रूपांतर एकतर सेंटीमीटर मध्ये करून घेऊ किंवा एकतर मीटर मध्ये करून घेऊ. मग आपण ह्याचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करून घेऊया कारण माहिती आहे आपल्याला 1 मीटर बरोबर किती 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच 9.99 मीटर म्हणजे किती येणार 999 सेंटीमीटर. का बघा कसं केलं मी याच्यावर 2 शून्य आहेत ह्याला 2 शून्यानं गुणणार म्हणजे 100 न गुणणार म्हणजे 2 दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाणार म्हणजे 999 सेंटीमीटर येईल. आणि त्यातून आपल्याला काय करायचंय ते 9 सेमी वजा करायचंय म्हणजे आपलं उत्तर किती येईल 990 सेमी येणार. पण पर्याय जर बघितले आपण तर सेंटीमीटर मध्ये पर्याय नाही मीटर मध्ये पर्याय. मग आपल्याला परत याचं काय करावं लागेल मीटर मध्ये रूपांतर करायचं कसं तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 990 सेमीचं जर आपल्याला मीटर मध्ये करायचं झालं तर आपल्याला 100 सेमीने त्याला काय करावं लागेल भागावं लागेल. 100 सेमीने भागल्यानंतर काय होणार जे 1 वर 2 शून्य आहेत तेवढीच दशांश चिन्ह आपले काय होणार इकडच्या बाजूला सरकणार म्हणजे इथून 1 घर आणि 2 घर 2 शून्य इथं दशांश चिन्ह सरकेल. जर आपण भागाकार केला तर उत्तर किती येणार 9.90 मीटर एवढं उत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर किती 9.90 मीटर. पर्यायामध्ये कुठे आहे का बघा हे 9.09 मीटर आहे तर हे आपल्याला 9.90 पाहिजे म्हणजे दशांश चिन्हाच्या पलीकडे पहिल्या घरामध्ये 9 पाहिजे तर ते इथं आहे. ह्याच्या पुढे जरी शून्य नसलं तरी पण हेच त्याचं काय येणार उत्तर येणार कारण पुढे आपण किती पण शून्य वाढवलं तरी चालतंय. त्यामुळे 9.90 मीटर ह्याचं उत्तर येईल. बघा मित्रांनो आपण सातारा जिल्हा पोलीस भरतीची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण बघितली. अतिशय सोपी प्रश्नपत्रिका काढलेली आहे. अगदी 25 ते 26 क्वेश्चन यावर विचारलेले आहेत आणि सर्वच्या सर्व क्वेश्चन सुटणारे अतिशय सोपे प्रश्न आहेत. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका अजून सुद्धा पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अजून सुद्धा प्रत्येक दिवशी एक प्रश्नपत्रिका सोडवून व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.